काल राज्यात मान्सून दाखल झालाय। मान्सून लवकरच संपूर्ण राज्य व्यापणार आहे। नैऋत्य मोसमी वारे दाखल होत असतानाच राज्यात बहुतांश ठिकाणी पूर्व मोसमी पाऊस जोरदार हजेरी लावत आहे। अशात राज्यातील विदर्भ, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे। तर उद्या म्हणजेच 8 जून रोजी संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे। विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे, तर मराठवाड्यात, कोकण विभागात 9 आणि 10 जून रोजी, मध्य महाराष्ट्रात 10 जून रोजी बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। तर 10 जूनला विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्यातील बहुतांश ठिकाणी आज आणि उद्या मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होऊ शकतो। पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। तर 9 आणि 10 रोजी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट विभागात मुसळधार पावसाची शक्यता आहे, त्यामुळे या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। तर उत्तर मध्य महाराष्ट्र व पूर्व मराठवाड्यातील जिल्हे वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेनुसार महाराष्ट्रात 6 जून रोजी मान्सून दाखल झालाय। या मान्सूननं मध्य अरबी समुद्र, कर्नाटकचा बहुतांश भाग, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र किनारपट्टीचा काही भाग तसंच पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात बहुतांश भाग तर वायव्य बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व्यापलाय। महाराष्ट्रात मान्सून आगेकूच असून लवकरच मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे। पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।